वीर जवान ग्रुपचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या आई इच्छुक उमेदवार कोकिळाबाई तुकाराम पाटील यांना भारतीय जनता पार्टीचे तिकीट मिळावे यासाठी त्यांनी शेगावचे संत गजानन महाराज यांना साकडे घालत 200 भाविकांना शेगावचे दर्शन घडवून आणणार असा एक मानस ठेवला आणि आज मान्यवरांच्या हस्ते 5 बस. यावेळी वीर जवान ग्रुपचे अध्यक्ष राहुल पाटील म्हणाले की ते आरोग्य दूत असून नेहमी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गोसेवा, रुग्णांना फळवाटप असे विविध उपक्रम राबवत असतात. त्याचबरोबर शहरात व प्रभागातील विविध समस्येवर त्यांनी त्यावेळी आंदोलन देखील केले आहे. त्याचबरोबर ते भारतीय जनता पार्टीत एक सक्रिय कार्यकर्ता देखील आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की 200 भाविकांना घेऊन आम्ही शेगाव दर्शन करत आहोत असे त्यांनी सांगितले. भाजपाचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सांगितले की तीर्थयात्रा घडवणे हे पुण्याचे काम असून प्रभाग क्रमांक 4 मधील इच्छुक उमेदवार कोकिळाताई पाटील यांनी भाविकांना श्री संत गजानन महाराज शेगाव यांचे दर्शन घडवून आणत आहेत. त्यासाठी संत गजानन महाराज त्यांची इच्छा पूर्ण करो. दर्शनासाठी 200 भाविक रवाना झाले आहेत. ते पुन्हा सुखरूप येव. तसेच राहुल पाटील यांनी वेळोवेळी केलेली समाजसेवा व सामाजिक काम याचा विचार नक्की होऊन त्यांना भाजपाची उमेदवारी मिळेल व मिळो अशी इच्छा त्यांनी गजानन महाराज यांना केलेली आहे. गजानन महाराज कोकिळाताई यांची इच्छा पूर्ण करतील. भाजपाकडून उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. प्रभाग क्रमांक 4 मधील इच्छुक महिला उमेदवार भाजपाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांच्या आई कोकिळाताई पाटील या भाजपसाठी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी गजानन महाराजांना साकडे घातले आहे. तर गजानन महाराज त्यांची इच्छा पूर्ण करतील असे मत भारतीय जनता पार्टीचे शहर महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केले. ते यावेळी बोलत होते. माझी आई कोकिळाबाई तुकाराम पाटील तिला पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी मी गजानन महाराजांना साकडे घालण्यासाठी आज शेगाव या ठिकाणी आम्ही सर्व कोकिळाताई पाटील यांनी गजानन महाराज यांना विनंती केली की आम्ही सर्व सुखरूप येऊ व आम्हाला उमेदवारी मिळो. या प्रसंगी सहकार्य भूषण भोडे, मुकेश पाटील, शेखर चौधरी, गणेश बच्छाव, पप्पू चौधरी, समाधान बारी, महेश पाटील, गणेश बच्छाव, पप्पू चौधरी, समाधान बारी, महेश पाटील, ललित खडके आदी तसेच वीर जवान ग्रुपचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.